थोडं पुढे याला हात राहू दे आणि इकडे पाय पुढे पाच करायचं. तुझं फोटो चांगले आले पाहिजे. तुम्ही यांच्या मागे आणि काय प्रकार केस नाही. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सुप्रभात. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सगळ्यांना. तर आज ब्लॉग काढायचं कारण असं काही नाही, बट आज आहे आमच्या घराची वास्तुशांती. घराची म्हणजे आम्ही फ्लॅट घेतला आहे त्याची वास्तुशांती आहे आणि आमची फॅमिली फक्त तेवढेच असणार आहे तिथे. आणि खूप जण म्हणत होते आज तुझं ब्लॉग का बंद आहे, ब्लॉग कर. आणि मला कॉलेजमुळे टाईमच नव्हता ब्लॉग करायला, असं मी आज ब्लॉग करते आहे. आणि ह्याचं जेवढा होईल पॉसिबल तेवढा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे. बट तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि आता मी जस्ट उठले, आता मी रेडी होऊन ब्लॉग कंटिन्यू करते. फायनली मी रेडी झाले आणि आता आम्ही निघतोय आमच्या नवीन घराकडे. आणि आता आपण निघूया. लेट्स गो. आता आम्ही बसलोय ऑटोमध्ये आणि आम्ही चाललोय आता. आणि बाकीचे दुसऱ्या ऑटोमध्ये येते, आम्ही आरवी आहे या ऑटोमध्ये. तर चला मग तिथे जाऊन आम्ही काय एन्जॉय करूया. लेट्स गो. भागी भागी जिंदगी रे पीछे पीछे मैं चली रे, नहीं रही नए नए मोड़. अनजानी गली में मिला आवारा सा बंजारा सा, टिंगा टिंगा नंगा पुंगा दो. फायनली आता मी आले आमच्या फ्लॅटकडे. छान वाटलं आणि आमच्या तिकडे बांधकाम चालू आहे. जरा एकटं वाटतं, बट खूप छान फ्लॅट आहे. आणि ते माझी रांगोळी काढते. तशी तुम्ही आज साडी आणि घरात फंक्शन असल्यावर साडी घालणार. आणि माझं मम्मीचं फायनल काय नमः तस्यै नमः तस्यै नमः तस्यै नमो नमः. हे आपल्याच माणूस किती करते. थोडं पुढे याला हात राहू दे आणि इकडे पाय पुढे पाच करायचं. तुझं फोटो चांगले आले पाहिजे. तुम्ही यांच्या मागे आणि आपले जे गुरु महाराज आहेत भगवान बाबा यांचं ध्यान करीत घ्यायचं. ओम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दत्तवादितं गगनसदृशं सर्वधी साक्षभूता शांति
तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? तुम्ही तुमच्या फोटो ठेवून द्या. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. नारायण देवताभ्यो नमः. नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदनाय स्वाहा, समनाय स्वाहा. पूर्ण ब्रह्मणे नमः. इथं नाही का असं सुपारी एवढा गोळा करतात प्रसाद आता ठेवून दे. देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदना. सरस्वत उदयच्या सुरवरी सर्वदेशवरते कारक संजीवनी. जय देव जय हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्णा. बोलो श्री सत्यनारायण भगवान की चांगलं आलं पाहिजे. त्या स्वस्तिक पशी दोन. फायनली पूजा झाली आहे आमची आणि खूप छान पूजा झाली आहे. आता बाय द वे कमेंटमध्ये सांगा की मी जास्त साडीवर छान दिसते का ड्रेसवर. आता आम्ही रील्स वगैरे ना शूट केल्या आहेत आणि एक ते ट्रेंडिंगला सॉन्ग चालू आहे. सो ते तुम्हीच गेस करा कोणतं आहे. सो त्याच्यावर मी रील क्रिएट केली आणि मी पोस्ट केली आहे. सो तुम्ही जा माझ्या इन्स्टा आय डीवर आणि बघा आणि कमेंट करा. सो साडी सांभाळणं खूप मोठी गोष्ट आहे. असं हालत बिकट इग्नोर दिस. आता 2:30 वाजलेत आणि मी आज अजून आम्ही कोणीच जेवलो नाही आहे कारण आज उपवास धरावा लागतो ज्यांच्या घरी पूजा असते. सो आज उपवासच घडला आहे आणि पण आता खूप जास्त प्रचंड असं मला खूप जास्त भूक लागली आहे आता. पण आता घरी जायला तर टाईम आहे. सिटीपासून थोडं दूर आहे आता. पण इथं नेचर आहे ना खूप सही आहे. म्हणजे एक सेकंड मी तुम्हाला दाखवते. खूप छान असं ऊन पडलंय. छान वाटतंय इथे येऊन. मला खूप जास्त फ्रेश वाटतंय ॲक्च्युली. आणि इथे पण मी रील्स वगैरे काढल्यात. छान वाटते आणि खूप दिवसानंतर ब्लॉग घेते ना मी. अशी 5-5 मिनटच विसरून चालली की माझा ब्लॉग. मग नंतर माझं ध्यानात येते रे आपला ब्लॉग आहे. मग मी कंटिन्यू करते. ॲक्च्युली ब्लॉग मला खरंच जमत नाही. ब्लॉगिंग मी कधी म्हणजे असं बघून करते बट मला एवढी नाही जमत. जर काही चुकलं वगैरे सो प्लीज इग्नोर. आणि आता नेक्स्ट ब्लॉग कधी येईल मलाही नाही सांगता येणार. पण हा ब्लॉग कसा झाला आहे कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग मी कशावर बनवू हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आता आमची शुभ तुमच्यासाठी एक गाणं म्हणणार आहे. हा इन द मिक्स. पागल झालाय का पागल झालाय का. आजोबाची एंट्री होताना तो बोलती आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे. बर तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? फायनली आता आम्ही घरी आलो आहे. खूप जास्त थकलेले. 5 वाजले तर आता घरी यायला अजून जेवण नाही केलं तर जेवण करायचं. बाय द वे ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.